मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण पाहिले असेल की बहुतेक वेळा पूजा अर्चा आणि भजनाचे कार्यक्रम मंदिरात किंवा एखाद्या मोठ्या देवस्थानात आयोजित केले जातात. परंतु आरमोरी येथील मा भगवती भजन मंडळाने गुरुपौर्णिमेनिमित्त एक अतिशय वेगळी, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारी परंपरा जपली आहे. दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आरमोरी येथील मोक्षधामात स्वर्गीय मन्नूभाऊ मोटवानी यांच्या स्मरणात पूजन व भजनाचा कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने आयोजित करण्यात आला. ही परंपरा आजही नाही, गेल्या तब्बल 27 वर्षापासून हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. या पवित्र परंपरेची सुरुवात स्वर्गीय मन्नूभाऊ मोटवानी यांनी केली होती. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आजही मा भगवती भजन मंडळातील सर्व सदस्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोक्षधामात एकत्र येतात आणि गुरुचे पूजन करतात, भजन कीर्तन करतात आणि दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करतात. मित्रांनो, मोक्षधाम म्हणजे केवळ अंत्यसंस्काराचे ठिकाण नसून जीवनाचे अंतिम सत्य समजून घेण्याचे पवित्र स्थान आहे. येथे पूजन केल्याने मनात वैराग्य, नम्रता आणि आत्मचिंतनाची भावना जागृत होते. माणसाला जीवन क्षणभंगूर आहे याची जाणीव होते आणि सत्कर्म, सेवा, प्रेम आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळते. मोक्षधामातील शांत वातावरणात केलेले भजन मनाला प्रसन्न देते, अहंकार दूर करते आणि ईश्वरभक्ती अधिक दृढ करते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे गुरूंचे स्मरण करतात, दिवंगत व्यक्तींच्या आत्म्यांना आदरांजली वाहिली जाते आणि त्यांच्या आदर्शाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात अशी परंपरा समाजाला मानवता, संस्कार, कृतज्ञता आणि आत्मीयतेचा संदेश देते. आरमोरी येथील भगवती मंडळ जपलेली ही 27 वर्षाची परंपरा निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असून भावी पिढीसाठी एक अमूल्य संस्कार आहे. धन्यवाद.